जय शिवराय मित्रांनो 22 सप्टेंबरपासून जीवनावश्यक वस्तूंवर आता फक्त 2च GSTचे स्लॅब लागू होतील आणि ते म्हणजे एकतर 5% असेल किंवा 18% असेल। कर प्रणाली सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने हे केलेलं आहे। यामुळे पनीर, तूप, साबण आणि शॅम्पू तसेच AC आणि कार यांसारख्या सामान्य गरजा ह्या स्वस्त होतील। GST काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी याची घोषणा केली। सरकारने 3 सप्टेंबर रोजी घोषणा केली की त्यांनी GST स्लॅब 5%, 12%, 18% आणि 28% अशा 4 स्लॅबऐवजी आता फक्त 2च स्लॅब राहिलेले आहेत आणि ते म्हणजे 5% आणि 18% असे 2च स्लॅब असतील। तर मित्रांनो, याशिवाय तंबाखू, पान मसाला, कार्बोनेटेड पेय आणि मोठ्या कार, जहाज आणि वैयक्तिक वापरासाठी विमाने यांसारख्या लक्झरी वस्तूंवर 40% विशेष कर आकारला जाणार आहे। पनीर, रोटी, चपाती आणि पराठा यांसारख्या काही वस्तूंवर आता कर आकारला जाणार नाही। 22 सप्टेंबरपासून तंबाखू वगळता सर्व वस्तूंवर नवीन दर लागू होणार आहेत। या बदलामुळे साबण आणि शॅम्पू, अन्न, इलेक्ट्रॉनिक्स आणि कार यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू ह्या स्वस्त होतील। जीवन आणि आरोग्य विम्यावरील 18% कर देखील शून्य करण्यात आलेला आहे। याचा अर्थ एक फायदा होईल। या वस्तूंव्यतिरिक्त सिमेंटवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी केलेला आहे। यामुळे घर बांधण्याचा किंवा दुरुस्तीचा खर्च देखील कमी होणार आहे। TV आणि AC यांसारख्या वस्तूंवरील कर 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आलेला आहे, ज्यामुळे ते आता स्वस्त झालेले आहेत। 33 प्रकारच्या आवश्यक औषधांवर, विशेषतः कर्करोग आणि गंभीर आजारांसाठी असलेल्या औषधांवर आता कोणताही कर आकारला जाणार नाही। तर 350 cc पर्यंतच्या छोट्या कार आणि मोटरसायकलींवर देखील आता 28% ऐवजी फक्त 18% इतका कर आकारला जाईल। ऑटो पार्ट्स आणि 3 चाकी वाहनांवरील कर देखील 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आल्याचा निर्णय निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेला आहे, ज्यामुळे ते देखील आता स्वस्त होणार आहेत। आणि अर्थातच केंद्र शासनाच्या या नवीन GST धोरणामुळे किंवा कर कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल हीच अपेक्षा आहे। धन्यवाद।